नमस्कार शिक्षक मित्रांनो, प्रहार न्यूज मध्ये आपले हार्दिक हार्दिक स्वागत. आज आपल्या चॅनलवरती आदरणीय ज्ञानेशभाई चव्हाण हे बाईट साठी येत आहेत. ज्ञानेशभाई चव्हाण, आपले प्रहार न्यूज वरती हार्दिक हार्दिक स्वागत. धन्यवाद सर. सर, आपण आता 30 तारखेपासून जे आंदोलन पुकारलेत, जो लढा Yes. उभारलाय आणि महाराष्ट्रातील तमाम बांधवांच्या वेतनाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपण जे प्रयत्न करत आहात, त्या संदर्भात प्रहार न्यूज आपल्याला आमंत्रित करीत आहे. Yes. सर, आता सर्वात पहिला मुद्दा की आपण 30 तारखेपासून आंदोलन लावतोय, हो. तर बऱ्याचशा ठिकाणी आपण शिक्षकांच्या बैठका या ठिकाणी आपण घेतलेल्या आहेत आणि प्रामुख्याने आपण मुद्दे त्या ठिकाणी आपल्या पोटाचा जो विषय आहे, भाकरीचा जो विषय आहे, तो त्या ठिकाणी मांडण्याचा आपण प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे आणि आव्हान सुद्धा त्या स्टेजवरतून आपण केलेले आहेत. Yes. सर, आता 30 तारखेपासून जे आपण आंदोलन पुकारलेलं आहे, याची रूपरेषा आपल्या महाराष्ट्रातील तमाम शिक्षकांना कशा पद्धतीने आपण सांगू शकतात? सर, येत्या 30 ऑक्टोबर पासून आपण मुंबई आझाद मैदान या ठिकाणी आपल्या हक्काच्या 100% वेतनासाठी आपण महाएल्गार आंदोलन पुकारलं आहे. या आंदोलनाच्या नियोजनाच्या पार्श्वभूमीवर आम्ही सर्व जे काही समन्वयक असतील त्या सर्व समन्वयकांनी विभागावाईज मेळावे घेतले. म्हणजे आपला पहिला मेळावा शेगावला झाला, त्यानंतर चाळीसगावला झाला, आमच्या जालन्यामध्ये सुद्धा एक मेळावा झाला, त्यानंतर इकडे सोलापूरला एक मेळावा झाला, सेलूला झाला, हिंगोलीला झाला. सगळीकडे एक चांगल्या पद्धतीने मेळावे झाले आणि ह्या मेळाव्यामधून सर्व समन्वयकांनी एकच मेसेज दिला की या वेळेला कधी नव्हे ते या संधीचं आपल्याला सोनं करायचंय. मोठ्या ताकदीने या संधीचं आपण सोनं करूया. यासाठी मोठ्या ताकदीने आपण सर्वांनी आझाद मैदानावर न भूतो ना भविष्य अशी गर्दी करायची आणि या वेळेला आता टप्पा वगैरे काय नाही, तर हक्काचं 100% अनुदान घेऊनच माघारी यायचं, असा संदेश आणि अशा पद्धतीचं वातावरण महाराष्ट्रभर तयार झालेलं आहे. सर, आता जो प्रश्न आहे की आपल्याला आता टप्पावाढ नकोय, आता फक्त 100% अनुदान हवंय, तर आपल्याला शिक्षक समन्वय संघासाठी जे बाकीच्या संघटना आहेत, यांच्याकडून पाठिंबा पत्र आपल्याला भेटलेलं आहे का, की किती संघटना आपल्या सोबत या लढ्यामध्ये मैदानात उतरणार आहे? सर, आतापर्यंत जवळपास 25 संघटनांनी या शिक्षक समन्वय संघाच्या या विचारपीठाला पाठिंबा दिलेला आहे. शिक्षक समन्वय संघ हे शिक्षकांचं विचारपीठ आहे आणि या शिक्षकांच्या विचारपीठाला आतापर्यंत राज्यामध्ये वेतन अनुदानासाठी किंवा शिक्षकांच्या प्रश्नासाठी लढणाऱ्या विविध अशा 25 संघटना आहे. प्रत्येकाचं नाव घेणं मला शक्य नाही, परंतु या 25 संघटनांनी आतापर्यंत आमच्या या न्याय हक्काच्या लढाईसाठी या सर्व संघटनाच्या सन्माननीय अध्यक्षांनी या ठिकाणी आपला पाठिंबा जाहीर केलेला आहे. आणि फक्त पाठिंबा नाही, तर त्यातल्या बहुतांश संघटना ज्या अशा आहे की त्या सक्रिय सहभाग आहे, हा शिक्षक समन्वय संघाचा एक भाग म्हणून त्या ठिकाणी काम करत आहे. सर, आता प्रामुख्याने मागच्या आंदोलनाच्या वेळेस बघितलं की जो शिक्षक समन्वय संघाचा जो लढा आहे तो तीव्र असतो आणि यश हाती आल्याशिवाय त्या ठिकाणी उठतच नाही. हे अख्ख्या महाराष्ट्रातील तमाम शिक्षकांनी, आपल्या बांधवांनी बघितलेलं आहे. फक्त प्रश्न त्यावेळेस असा होता की अघोषित बांधव वेगळे लढा त्यांचा होता आणि 20% 40% बांधवांचा लढा वेगळा होता. आता सर्व एकमूट या ठिकाणी आलेले आहेत. यामागे आपल्या संघटनेला किती बळ मिळेल या ठिकाणी आपण सांगू इच्छिता? निश्चितच सर, त्यावेळेस ज्यावेळेस मागच्या वेळेस महाएल्गार आंदोलन आपण शिक्षक समन्वय संघाच्या विचारपीठावरून त्या ठिकाणी आपण पुकारलं होतं, त्यामध्ये आमचेच काही जे अघोषित बांधव होते, म्हणजे ज्यांचा अजून शाळा घोषित झाल्या नव्हत्या, त्यांना नव्यानं 20% अनुदान मिळणं अपेक्षित होतं, त्या बांधवांनी आमच्या शेजारीच बाजूला त्या ठिकाणी आंदोलन उभं केलं होतं. तर ते आंदोलन सुद्धा आमच्या संलग्नच होतं, म्हणजे ते काही असे वेगळे बसलेले नव्हते. फक्त शासनाला ठोका द्यायचा आहे, तो 2 पद्धतीने जावं, 2 शिष्टमंडळ त्यांच्यापर्यंत जावं आणि त्या माध्यमातून दोन्ही प्रश्न त्या पद्धतीने मार्गी लागावे. आमच्या समन्वय संघाच्या मागणीमध्येही प्रामुख्याने घोषित बांधवांना न्याय मिळाला पाहिजे हा मुद्दा होताच आणि तिकूनही त्या ठिकाणी तो रेटा होता. त्यामुळे ह्या दोन्ही रेटामुळे त्यांच्यावरचाही तो अन्याय दूर झाला आणि त्यांना 20%चं अनुदान त्या ठिकाणी त्या समन्वय संघाच्याच आंदोलनाच्या आणि त्यांच्या रेट्यामुळं त्या ठिकाणी ते खऱ्या अर्थाने यश मिळालं. आणि आता ह्या वेळेला ते सर्व बांधव आता ह्यामध्ये सहभागी झाले, कारण ते आता सगळे अंशतः अनुदानित वर आलेले आहे. त्यामुळं एक मोठी ताकद, एक मोठी शक्ती समन्वय संघाची निश्चितच वाढलेली आता या आंदोलनामध्ये दिसायला मिळेल. सर, यामध्ये आपण जे अनेक आंदोलन आपली झाली, या आंदोलनामध्ये त्रुटी
पासून जे त्रुटी अपात्र शाळा आहे यांच्यावरती कुठेतरी अन्याय झालाय. तर या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आपण बराचसा प्रयत्न सुद्धा केला. आमदारांच्या दारी दारी दिवाळी साजरी केली असेल, आंदोलन केलं असेल. तर ह्या लोकांवरती जे अन्याय झाला तो भरून काढण्यासाठी आपण आता कशा पद्धतीने प्रयत्न करणार आहात? निश्चित सर, आमचे जे काही त्रुटीपात्र बांधव आहे या बांधवांवर 100% अन्याय झाला आहे. आणि त्या बांधवांच्या जो काय रोष आहे किंवा त्यांनी ते जे काही समजा आपल्या भावना व्यक्त करत आहे त्या भावनांचा सुद्धा आम्ही आदर करतो. कारण ज्याच्यावर अन्याय होतो त्याला त्या गोष्टी कारण त्याला त्या गोष्टीचा खरंच खूप मोठा त्रास सहन करावा लागतोय. आता हा अन्याय जो झालाय तो खरं तर या शासनाने केलाय. फोडा आणि राज्य करा ही शासनाची एक कटू नीती आहे. त्या नीतीचा अवलंब करून आमच्यामध्ये फूट पाडण्याचं, आमच्यामध्ये बेबनाव करून सनी एक दोन गट तयार करण्याचं एक मोठं कारस्थान शासनाने त्या ठिकाणी केलंय. परंतु शिक्षक हा अतिशय समजशील प्राणी आहे, सृजनशील आहेत, वैचारिक विचारधारा या शिक्षका प्राण्यांकडे असतात. आणि त्यामुळं शिक्षकांना या सगळ्या गोष्टीचं कल्पना आहे की शासन जरी आपल्यामध्ये फूट पाडत असेल परंतु आपलं ध्येय एक आहे, सर्वांना 100% अनुदान मिळावं. त्या एकमेव ध्येयासाठी आपण त्या एकमेव विचाराने आपण या ठिकाणी पुढे चाललोय. त्यामुळं निश्चितच आमच्या शिक्षक त्या त्रुटीपात्र शिक्षक बांधवावर जो अन्याय झाला तो अन्याय दूर करण्यासाठी या आंदोलनामध्ये आम्ही प्राधान्याने सगळेच्या सगळे मिळून एका साथीने खांद्याला खांदा देऊन लावून प्रयत्न करू. त्या बांधवांवरचा त्यांना अन्याय दूर करून त्यांना सुद्धा तो मागं राहिलेला जो टप्पा आहे त्यांचा तो त्या टप्प्यासहित त्यांचा टप्पावाढ झाला पाहिजेत. यासाठी जे जे काही प्रयत्न करता येईल शासन स्तरावर ते प्रयत्न करण्यासाठी आम्ही सर्वजण पूर्ण ताकदीने त्या ठिकाणी पाठपुरावा करू. सर, आता मागच्या आंदोलनाच्या वेळेस सुद्धा आपण यश हाती आणले, पण संच मान्यतेच्या अडीअडचणीमुळे बरेचसे पद अतिरिक्त झालेले आहे. यामागे बरोबर. आता जे शिक्षक अतिरिक्त झालेले आहे, काही शिक्षकांना पुढचा टप्पा या ठिकाणी प्राप्त झालेला आहे. या संदर्भात आपण काय सांगू इच्छिता? या संदर्भामध्ये शासन आदेश सेवा संरक्षणचा जो शासन आदेश आहे 12/12/2022 सर्वप्रथम आम्ही या महा एल्गार आंदोलनामध्ये त्या शासन आदेशामध्ये दुरुस्ती मागितली. कारण आमची ती एक प्रमुख मागणी आहे. आता या सध्याचं जे काही तुम्ही बघताय महाराष्ट्रातलं वातावरण, विद्यार्थी संख्या ग्रामीण भागामध्ये विशेषतः खास करून आमच्या शिक्षक बांधवांना खूप मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांना फेस करावं लागतं. खूप मोठा सामना त्यांना त्या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये करावा लागतो. शहरी भागामध्ये फार प्रमाणात जेमतेम प्रमाणात विद्यार्थी संख्या त्या बांधवांना मिळते, पण ग्रामीण भागामध्ये खूप अतिशय बिकट अशी परिस्थिती आहे. आणि अशा कसरतीमध्ये आपलं पद टिकवणं ही एक मोठी तारेवरची कसरत आमच्या शिक्षक बांधवांना ग्रामीण भागामध्ये करावी लागते. मग त्या अनुषंगाने एकंदरीत महाराष्ट्राचा जो कोल बघता किंवा महाराष्ट्रामधून विविध शिक्षक बांधवांचे जे काही फोन आम्हाला त्या ठिकाणी येतात त्या सर्वांच्या मागणीची ओरड लक्षात घेता 12/12/2022 शासन आदेशामध्ये जे काही मुद्दा क्रमांक ई आहे त्याच्यामध्ये दुरुस्ती करून मुद्दा क्रमांक ई मध्ये असं सांगितलेलं आहे की जर एखादं पद कमी झालं किंवा त्या एखाद्या शिक्षक त्या सम टप्प्यावर त्याचं समायोजन करावं. म्हणजे एखाद्या दुसऱ्या शाळेवरही तो 20 मधून जर अतिरिक्त झाला तर समोरच्या शाळेमध्ये सुद्धा 20% जागा रिक्त असावी, किंवा 40 मधून झाला तर 40ची जागा समोरच्या शाळेमध्ये दुसऱ्या ठिकाणी रिक्त असावी, तिथं त्यांचं समायोजन होईल. नसता त्यांचं समायोजन होणार नाही. हे जे काय मुद्दे टाकले हे मुद्दे अतिशय चुकीचे. या मुद्द्यांना कुठल्याही शिक्षकाला संरक्षण मिळू शकत नाही. त्यामुळे प्राधान्याने आम्हाला ह्या दोन्ही मुद्दे खोडून यांची दुरुस्ती करून आपण जे काही शिक्षक अंशतः अनुदानित 20 वर असेल, 40 वरचा असेल, 60 वरचा असेल, हे जर अतिरिक्त होत असेल तर यांना ज्या ज्या ठिकाणी महाराष्ट्रात जिल्ह्यामध्ये प्राधान्याने, जिल्ह्यामध्ये नसेल तर बाहेरच्या जिल्ह्यामध्ये ज्या ठिकाणी शिक्षक 100% शाळांवर जागा रिक्त असेल अशा ठिकाणी त्यांचं प्राधान्याने समायोजन करावं. आणि त्यांचं समायोजन त्या ज्या टप्प्यामध्ये ते अगोदर वेतन घेत आहेत त्याच टप्प्यात हवं तर त्यांना वेतन द्या, पण त्याचं समायोजन त्या 100% शाळेवर झालं पाहिजे. ही प्राधान्यांची सुधारणा करण्याची मागणी आमची या माध्यमातून असेल. त्यानंतर ज्या काय संच मान्यता सध्याच्या कंडिशन मध्ये काही लोकांच्या संच मान्यता अजून निघल्या नाही, काहींचे 0 पद आले, काहींचे कमी पद आले विद्यार्थी व्हॅलिडिटीमुळे. असंख्य या कारणांमुळे आमचे काही अजून शिक्षक बांधव टप्प्या अनुदानापासून वंचित आहेत. तर त्याबाबत सुद्धा आम्ही येत्या आंदोलनाच्या माध्यमातून ज्यावेळेस शिष्टमंडळ आमचं सन्माननीय मंत्री महोदयांकडे जाईल तिथेही सुद्धा हा विषय घेणार आहे की अतिशय प्रशासनातल्या चुकांमुळे
खरं तर सॉफ्टवेअर हे काही कुण्या शिक्षकाच्या किंवा शाळेच्या घरात बनवत नाहीये. संच मान्यता देण्याचं काम तेही ॲक्युरेट विद्यार्थी संख्येच्या प्रमाणानुसार हे शासनाचं काम आहे. शासनाच्या त्या सन्मान जे काही नियुक्ती अधिकारी असेल त्यांचं काम आहे. परंतु त्या सॉफ्टवेअरच्या चुकांमुळं आमच्या महाराष्ट्रातल्या आजही हजारो बांधवांचे टप्पा अनुदानापासून ते वंचित आहेत. ही अतिशय खेदाची बाब आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी आम्ही निश्चितच मंत्री महोदयांपाशी मांडून हा जो काही महाराष्ट्रभर जो काही सावळा गोंधळ चालू आहे तो त्यांच्या लक्षात आणून देण्याचा आम्ही निश्चित प्रयत्न करू. सर, या ठिकाणी आपण खूप मेहनत घेत आहात. सर्व जी टीम आहे ती सोशल वर्क या ठिकाणी करत आहे. बॅनर असतील, त्यानंतर व्हिडिओ मार्फत आव्हान करणे की आझाद मैदानात या. तर आपण बरोबर. महाराष्ट्रातील तमाम जे बांधव आहेत त्यांना आपण काय सांगू इच्छितात या ठिकाणी की किती दिवसात आपला निर्णय लागू शकतो जर संख्याबळ असलं तर? माझी महाराष्ट्रातील माझ्या सर्व अंशतः अनुयायी शिक्षक बांधवांना एवढंच आव्हान आहे आजच्या या मुलाखतीच्या माध्यमातून की बांधवांनो, आपल्यासाठी ही करा आणि मराठी वेळ आहे. तुम्हाला एवढंच मी सांगेल की येत्या 30 ऑक्टोबर पासून आपलं हे महाएल्गार आंदोलन आझाद मैदान मुंबई या ठिकाणी सुरू होत आहेत आणि आपली उपस्थिती ही पहिल्या दिवसापासून हवी आहे. काहींचं म्हणणं आहे की आम्ही 9ला येतो, काही म्हणतात 10ला येतो, काही म्हणतात 11ला येतो, काही म्हणतात 5ला येतो. पण बांधवांनो, हे व्यासपीठ उभं करणं एवढं सोपं नाहीये. हे व्यासपीठ उभं करणं, त्या ठिकाणी आंदोलन उभं करणं, आंदोलन लावणं, हे सगळं नियोजन घडवून आणण्यासाठी जे काही समन्वयक आपल्या पायाला भावरा बांधून सनी फीडवर काम करत आहेत, या सर्व समन्वयकांची, महाराष्ट्रातल्या सर्वात म्हणजे सर्वसामान्य सर्व शिक्षकांची जे जे यासाठी प्रयत्न करत आहेत त्या सर्व बांधवांची खूप मोठी मेहनत आहे. आणि ह्या मेहनतीकडे जर आपण बघितलं, यांच्या सगळ्या प्रयत्नांकडे जर आपण बघितलं, तर निश्चितच आपण बाकीचे सगळे हातातले कामं बाजूला ठेवून या सर्व शिक्षक बांधवांच्या हाकेला साथ देत मोठ्या संख्येने या वेळेला आझाद मैदान मुंबई या ठिकाणी हजर राहावं. जर आपण मोठ्या संख्येने पूर्ण ताकदीने महाराष्ट्रातल्या प्रत्येक शाळेतला प्रत्येक शिक्षक जर मुंबईला हजर झाला तर जास्तीत जास्त 2च दिवसामध्ये हा प्रश्न कायमचा सुटू शकतो. पण हे तेव्हा शक्य आहे जेव्हा महाराष्ट्रातला 60,000 शिक्षक बांधव जो आज त्या ठिकाणी हक्काचा पगार घेतोय, शिक्षक समन्वय संघामुळे ज्याला त्या ठिकाणी त्याच्या पदरात 20, 40, 60चा पगार मिळालाय, हा सर्वच्या सर्व बांधव एका ताकदीने एकाच दिवशी जर त्या ठिकाणी आझाद मैदान मुंबईमध्ये जर उतरला आणि त्यांनी जर मुंबई गाठली तर निश्चित सांगतो 2च दिवसात हा प्रश्न कायमचा मार्गी लागू शकतो. टप्पा वगैरे काही नाही, डायरेक्ट 100%चाच तुकडा आपण त्या ठिकाणी सरकार सोबत बोलून डायरेक्ट 100%चं हक्काचं अनुदान आपण सरकारकडून मागून घेऊ शकतो. पण हे तेव्हा शक्य आहे जेव्हा एका ताकदीने सगळ्याचे सगळे महाराष्ट्रातले शिक्षक बांधव त्या ठिकाणी उतरले तेव्हा. या ठिकाणी ज्ञानेश चव्हाण, त्या आपण त्यांना लाडाने भाई म्हणतो. तर ज्ञानेशजी, या ठिकाणी आपण अघोषित बांधव, त्यानंतर त्रुटीपात्र, त्यानंतर जे शिक्षक अतिरिक्त झाले आहे अशा मुद्द्यांवरती आपण हात घातला आणि सखोल स्पष्टीकरण आपण प्रहार न्यूजच्या माध्यमाने या ठिकाणी महाराष्ट्रातील शिक्षकांना दिलं. त्याबद्दल Yes. खरोखर आपले अभिनंदन, तसेच खूप खूप धन्यवाद. थँक्यू सर, धन्यवाद.